क्रिएशन ऑफ कंपनी, कंपनी तयार करणे. डेस्कटॉपवरील टॅली या आयकॉनवर डबल क्लिक केल्यानंतर टॅलीची विंडो ओपन झालेली दिसेल. गेटवे ऑफ टॅली ही स्क्रीन आपणाला आता दिसत आहे. त्यामध्ये राईट साइडला बटन बार दिसत आहे. त्यामधून आपण कंपनी इन्फॉर्मेशन या ऑप्शनवर क्लिक करत आहोत किंवा कीबोर्डवरून ऑल्ट F3 ही फंक्शन की ही प्रेस करू शकतो. आता आपल्या समोर कंपनी इन्फॉर्मेशनची स्क्रीन आलेली दिसत आहे. त्यामध्ये क्रिएट कंपनी या ऑप्शनवर आपण क्लिक करत आहोत. आता आपल्या समोर कंपनी क्रिएशनची विंडो ओपन झालेली दिसते. डिरेक्टरी याचा अर्थ सी ड्राइव्ह मध्ये टॅली या फोल्डर मध्ये डेटा ह्या नावाने फाईल सेव्ह झालेली आहे. नेम येथे कंपनीचे नाव येते जसे आपण टाइप करतोय. जैन अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड. मेलिंग नेम हे नेम आपोआपच येते. जर आपल्याला हवे असल्यास ते नाव आपण बदलूही शकतो. ॲड्रेस म्हणजे कंपनीचा पत्ता लिहायचा असतो. जसे की आपण लिहित आहोत हशीमजी प्रेमजी शॉपिंग कॉम्प्लेक्स, न्यू कोर्ट रोड, अमळनेर. डिस्ट्रिक्ट जळगाव. स्टॅच्युटरी कंप्लायन्स फॉर म्हणजे देशाचे नाव येते. आता आपल्याला लिस्ट ऑफ कंट्रीजची लिस्ट दिसत आहे. त्यामधून आपण इंडिया हे नाव सिलेक्ट करत आहोत व आता आपण एंटर केलेले आहे. स्टेट म्हणजेच राज्याचे नाव. आपल्याला आता लिस्ट ऑफ स्टेट्सची लिस्ट दिसत आहे. त्यामधून आपण आता महाराष्ट्र हे सिलेक्ट केलेले आहे व आता आपण एंटर केलेले आहे. पिनकोड म्हणजे ज्या शहराचे नाव आहे त्या शहराचा पिनकोड टाइप करावा. अमळनेरचा पिनकोड आहे 425 401. एंटर. टेलिफोन नंबर कंपनीचा दूरध्वनी क्रमांक STD कोड सहित टाइप करावा जसे की 02587 222010. ईमेल येथे ईमेल ID टाइप करावा जसे की jainandcompany@gmail.com. करन्सी सिम्बॉल म्हणजे देशाचे चलन जसे की इंडियाचे चलन आहे रुपीज. मेंटेन म्हणजे आपणाला टाइप ऑफ कंपनीची विंडो दिसत आहेत. त्यातून अकाउंट्स ओनली हा ऑप्शन सिलेक्ट करत आहोत. फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्षाची सुरुवात जेथे आपण 1/4/2015 टाइप केलेले आहे कारण प्रत्येक वर्षाची आर्थिक सुरुवात 1 एप्रिललाच होते. बुक्स बिगिनिंग फ्रॉम म्हणजे अकाउंटिंगचे बुक लिहिणे ज्या दिवसापासून सुरू होते ते. या कंपनीचे बुक रायटिंग 1 जून 2015 ला सुरू झाले आहे म्हणून आपण येथे 1/6/2015 असे टाइप केलेले आहे. टॅली वॉल्ट पासवर्ड येथे जर आपण पासवर्ड लिहित आहोत तर सेव्ह केल्यानंतर येथे कंपनीचे नाव दिसत नाही. त्या जागेवर स्टार असा सिम्बॉल दिसत आहे. त्यासाठी आपण येथे पासवर्ड टाकत नाही. यूज सिक्युरिटी कंट्रोल म्हणजे येथे सुरक्षा निश्चित करावयाची असते कारण आपले अकाउंट दुसरे कोणी पाहू नये म्हणून आपण येथे यस असे टाइप करत आहोत. नेम ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर येथे जो अकाउंट ऑपरेट करतो त्याचे नाव टाइप करायचे जसे की आपण निकिता हे नाव टाइप केलेले आहे. पासवर्ड येथे आपण आपल्याला जो मनपसंत असा पासवर्ड आहे तो टाइप करू शकतो जे आपण सहजपणे लक्षात ठेवू शकतो आणि हा पासवर्ड दुसरा कोणी ओळखू शकणार नाही. यूज टॅली ऑडिट फीचर्स येथे नो टाइप करावे. हे फीचर्स आपण पुढे घेणारच आहोत. बेस करन्सी इन्फॉर्मेशन येथे सर्व इन्फॉर्मेशन आपोआपच दिलेली असतात. आपल्याला फक्त एंटर प्रेस करावयाचे असते. बेस करन्सी सिम्बॉल रुपीज म्हणजे देशाच्या चलनाचे सिम्बॉल. फॉर्मल नेम इंडियन रुपीज म्हणजे चलनाचे पूर्ण नाव. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस म्हणजे दशांशचे स्थान. इज सिम्बॉल सफिक्स्ड टू अमाउंट. नो जर तुम्हाला अकाउंटच्या सोबत
चलनाचे प्रतीकही हवे असेल तर तो यस टाईपही करू शकतात, परंतु जास्ती करून येथे नो हा ऑप्शनच असतो. सिम्बॉल फॉर डेसिमल पोर्शन म्हणजे दशांश पोर्शनचे प्रतीक आहे. शो अमाउंट इन मिलियन म्हणजे ज्या कंपनीचा कारभार करोडोंमध्ये असतो ते येथे यस असा ऑप्शन ठेवतात. पुट अ स्पेस बिटवीन अमाउंट अँड सिम्बॉल म्हणजे अमाउंट आणि सिम्बॉल यांच्यात स्पेस हवी आहे का नाही. डेसिमल प्लेसेस फॉर प्रिंटिंग अमाउंट्स इन वर्ड्स म्हणजे अमाउंट शब्दामध्ये प्रिंट करण्यासाठी आता एंटर प्रेस केल्यानंतर आपणास तो ऍक्सेप्ट यस और नो अशी विंडो दाखवतो. त्यामध्ये आपण यस वर क्लिक करूया आणि एंटर की प्रेस करूया. अशा तऱ्हेने आपण कंपनी क्रिएट केली. आता आपली कंपनी क्रिएट झालेली दिसते. कंपनी क्रिएट झाल्यावर ती कंपनी स्क्रीनवर दिसेल. अल्टरेशन ऑफ अ कंपनी क्रिएट केलेल्या कंपनीची माहिती टॅलीमध्ये कधीही बदलता येते. कंपनी डिटेल्स बदलण्यासाठी गेटवे ऑफ टॅलीची विंडो आपणास दिसतच आहे. या विंडोमध्ये Alt+F3 ही की प्रेस करावी. आता आपणास कंपनी इन्फॉर्मेशनची विंडो स्क्रीनवर दिसत आहे. या विंडोमध्ये अल्टर या ऑप्शनवर जाऊन डाऊन एरो कीने एंटर की प्रेस करूया. आता आपणास लिस्ट ऑफ कंपनीची विंडो दिसेल. ज्या कंपनीच्या माहितीमध्ये आपल्याला बदल करावायचा आहे ती कंपनी सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. आता आपल्या समोर कंपनी अल्टरेशनची विंडो दिसत आहे. ही विंडो ओपन झाल्यानंतर यात आपण यूज सिक्युरिटी कंट्रोल नो हा बदल केलेला आहे. या अगोदर येथे यस हे टाईप केलेले होते. आता आपणास ओल्ड पासवर्ड ही टाईप करावा लागेल. आता आपणास ऍक्सेप्ट यस और नो अशी विंडो दाखवतो. त्यामध्ये आपण यस वर क्लिक करूया आणि एंटर की प्रेस करूया. अशा प्रकारे आपणाला कुठलाही बदल विंडोमध्ये करता येतो.